मित्रांनो, 12 मार्च रोजी नो स्मोकिंग डे साजरा केला जातो. आता जगभरातून अनेक माध्यमांतून सिगारेट संदर्भात जनजागृती ही मोठ्या प्रमाणात केली जात असते. सिगारेट ओढणं खरंच शरीरासाठी चांगलं नसतं बाबा, पण सिगारेटमुळे फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनाही त्याचा त्रास होतो. सिगारेट हानिकारक असते, सिगारेट कशी सोडावी असे अनेक प्रश्न असतात. बरेच जण सिगारेट सोडण्याचा विचारही करतात, प्रयत्नही करतात, मात्र सिगारेट काही सुटत नाही. सिगारेटचे शरीरावर होणारे दुष्परिणाम हे भलतेच असतात. तर सिगारेट पिण्याने फुफ्फुसावर, श्वसन यंत्रणेवर, स्वरयंत्रावर म्हणजेच जसा इंटरनल प्रॉब्लेम होतो तसाच सिगारेट ओढल्याने ओठ काळे पडतात, डोळ्यांखाली काळं होतं, स्किन डाऊन होते, म्हणजे काय तर चेहऱ्याचं तेज जातं. ही गोष्ट आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण याही शिवाय सिगारेट ओढणं, जास्त चहा कॉफी पिणं, जास्त उन्हात राहणं आणि जिभेने ओठ चोळणं यामुळे ओठांचा रंग नैसर्गिक रंगापेक्षा कमी होतो. मात्र जर तुम्ही तुमच्या ओठांची काळजी घेतली नाही तर विशेषतः उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळ्यात तर तुमच्या ओठांचा रंग आणखीन फिका होऊ शकतो. आज मी तुम्हाला अशा नैसर्गिक उपायांबद्दल सांगणार आहे जे सिगारेट ओढल्यामुळे डोळ्यांखालचं काळं आणि ओठांचा रंग नैसर्गिक पद्धतीने आणि प्रभावीपणे कमी होऊ शकतो. नेमकं ते काय आहे ते आपण पाहूया. आधी सिगारेटमुळे ओठ काळे का पडतात ते समजून घेऊया. जळत्या सिगारेटच्या उष्णतेमुळे ओठांचे मेलेनिन नष्ट होतात. यामुळे आपले नैसर्गिक गुलाबी ओठ काळे होतात. आपल्या ओठांच्या वरच्या त्वचेत असलेल्या केशिका अनेक वेळा दररोज सिगारेट ओढल्याने फुटतात. त्यामुळे आपल्या ओठांमध्ये ऑक्सिजनची कमतरता देखील निर्माण होते. हे देखील आपल्या ओठांचा रंग बदलण्याचं एक प्रमुख कारण असल्याचं सिद्ध होतं. ओठांची काळजी का महत्वाची आहे त्याची दोन मुख्य कारण आहेत. तुम्हाला तुमच्या काळ्या ओठांची काळजी घेणं का आवश्यक आहे तर काळे ओठ कुणालाही आवडत नाही. अगदी तुमचा जोडीदार जरी असला तरी तो तुम्हाला तुमच्या काळ्या ओठांवरून कधी ना कधीतरी बोललाच असणार. तुमचे ओठ काळे असतील तर कुठल्या समारंभात, ऑफिस पार्टीमध्ये जाताना काळे ओठ दिसले की समोरच्यांना तुम्ही धूम्रपान करतात हे लगेचच लक्षात येतं. त्यामुळे ओठ स्वच्छ ठेवणं जितकं महत्वाचं आहे तितकंच त्याची निगा राखणं तितकंच महत्वाचं आहे. कदाचित तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांपासून किंवा बॉस पासून सिगारेट ओढण्याची वस्तुस्थिती लपवायची असेल. सहज तुम्ही म्हणाल की मी पित नाही, पण तुमचे काळे झालेले ओठ हे सांगतील की तुम्ही सिगारेट पितात आणि तुम्ही स्मोकर क्लबचे सदस्य आहात. सिगारेट ओढल्याने काळे झालेले ओठ अर्थात स्मोकर्सच्या ओठांची काळजी घेण्याचं अवघड काम नाहीये. त्यासाठी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे ज्याच्या मदतीने तुमच्या काळ्या ओठांपासून सहज तुमची सुटका होऊ शकते. यापैकी कोणते उपाय तुम्ही सहज करू शकता ते पाहूयात. काळ्या ओठांपासून सहज सुटका मिळवण्यासाठी मध आणि कोरफड हे प्रभावी आहे. नारळ तेल आणि लिंबू, हळद आणि दूध, बीटरूट आणि पेट्रोलियम जेली हे सगळे पदार्थ आपल्या घरात असतात. आता यांचा वापर कसा करणार तेही पाहूया. मध, साखर आणि कोरफड यांचं मिश्रण या समस्येवर आश्चर्यकारक काम करतं. साखरेचे दाणे ओठांची काळी त्वचा दूर करण्यात मदत करतं, तर मध ओठांमध्ये आर्द्रता राखतं आणि नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करतं. त्याच वेळी कोरफड ओठांना खाज सुटणं आणि क्रॅक होण्याची जी समस्या असते ती दूर करतं आणि दीर्घकाळ नैसर्गिक ओलावा टिकून ठेवण्यास मदत करतं. नारळ तेल आणि लिंबू, खोबरेल तेल, ग्लिसरीन आणि लिंबाचा रस एकत्र मिसळल्यावर छान ब्लीच करा. या नैसर्गिक ब्लीचने ओठांचा काळेपणा सहज कमी करता येतो. असं जरी असलं तरी तुम्ही दररोज झोपण्यापूर्वी तुमच्या ओठांवर लिंबाचा रस लावत राहिला तर काही रात्री तुम्हाला त्याचे चमत्कारिक फायदे देखील पाहायला मिळतील. हळद आणि दूध, सिगारेट ओढल्याने काळ्या झालेल्या ओठांवर केशर, हळद आणि दुधाचं मिश्रण लावल्याने आश्चर्यकारक परिणाम दिसून येतात. आपल्या त्वचेवरील काळे डाग दूर करण्यासाठी हळद खूप प्रभावी ठरते. दुधात मिसळल्याने हळदीचे गुणधर्म अनेक पटीने वाढतात. त्यामुळे आपल्या ओठांची आर्द्रता वाढते आणि त्यांचं पोषणही होतं. बीटरूट आणि पेट्रोलियम जेली, आपण अनेक वर्षापासून पेट्रोलियम जेली वापरत आहोत. हिवाळ्यात आपले ओठ फाटण्यापासून वाचण्यासाठी ते खूप महत्वाची भूमिका बजावतात.
पण त्यात बीटरूटचा रसही टाकला तर त्याचे चांगले फायदे होतात. वास्तविक बीटरूट आपल्या त्वचेच्या पेशींचं पोषण करतं. जेव्हा आपण हे मिश्रण झोपण्यापूर्वी सिगारेट ओढल्याने काळे झालेल्या ओठांवर लावतो तेव्हा बीटरूट आपल्या त्वचेच्या आतल्या पेशींवर प्रतिक्रिया करतं आणि ओठांचा नैसर्गिक रंग परत आणण्यास मदत करतं. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.